आदाब अर्ज़ है। एटीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। तलबा के रिहायशी इलाके में पेट्रोल चोरी के वाक़यात में इजाफा। पेट्रोल चोरी करने वाले सीसीटीवी में कैद। आज सावित्रीबाई फुले की जयंती के ज़िम्मे में मुख्तलिफ तंजीमों की जानिब से खिराज अक़ीदत। अब खबरें तफसील से। एक तरफ डीजल पेट्रोल टैंकर्स ड्राइवर्स की हड़ताल की वजह से पेट्रोल की किल्लत पैदा हो गई है, दूसरी तरफ पेट्रोल चोरी करने वाला आदि मुजरिम सीसीटीवी कैमरे में कैद हो गया है। शहर में पेट्रोल चोरी के वाक़यात जारी हैं, ये बात अफशा हुई है। नए साल के आगाज़ पर तमाम रियासत में पेट्रोल और डीजल टैंकर ड्राइवर्स ने हिट एंड रन कानून के खिलाफ हड़ताल शुरू की थी। इस हड़ताल की वजह से तमाम रियासत में कई पेट्रोल पंप खुश्क हो गए। ताहम जिन पेट्रोल पंप पर स्टॉक मुहैया था वहां ईंधन भरने के लिए लंबी लंबी कतारें नजर आईं। इस दौरान 2 जनवरी की सुबह 4 बजे के करीब औरंगाबाद में पार्किंग से मुत्तसिल एक गली में पेट्रोल चोरी करने का मंजर सीसीटीवी में कैद हो गया। फुटेज से पता चला कि वहां खड़ी एक्टिवा और दूसरी मोपेड में से मास्टर की का इस्तेमाल करते हुए पेट्रोल चोरी किया जा रहा था। एक जानिब मोपेड गाड़ियों को पेट्रोल चोरी के ज़िम्मे में महफूज समझा जाता है, लेकिन कोई गाड़ी महफूज नहीं है। चोरी करने वाले मास्टर की से सब गाड़ियों के पेट्रोल टैंक खोलते हैं और जिस गाड़ी में वाफिर मकदार में पेट्रोल होता है चोरी कर लेते हैं। इस वाक़े के बाद ये बात अफशा हो गई। दरियासना इस वाक़े के ज़िम्मे में इस इलाके के कारपोरेटर गोपाल कुलकर्णी ने एडीएन से बातचीत करते हुए मज़ीद मालूमात दी। नाही, हे काय आहे की हा पेट्रोल चोरीचा प्रकार काही आजचा नाही आहे किंवा आता पेट्रोल टंचाई असेल त्याचा पण भाग असू शकतो, पण हे नेहमीचंच आहे। नेहमीच ह्या गल्लीमध्ये तिकडून इंटरेस्ट आहे आणि इकडून टू व्हीलरला बाहेर निघता येत नाही। इथं फक्त गेट आहे, पायी जाऊ शकतो। तर तो जो रात्री येतो 2, 2:30, 3 वाजता जो माणूस येतो तो इकडूनच येतो आणि प्रत्येक गाडीमध्ये पेट्रोल खाली बाटली लावतो, बाटली लावून पेट्रोल त्यात भरून घेतो। मी कालच तसं रीतसर पीआयला कंप्लेंट पण केलेली आहे। क्रांतिचौक पोलीस स्टेशनचे पीआय पाटील साहेबांना मी काल व्हॉट्सअपवर ते पाठवलेला व्हिडिओ पण पाठवला आहे आणि हा नेहमीचा प्रकार झाला। हा एवढा एरिया जो आहे, हा पूर्ण एरिया जो आहे तो शाळेचा किंवा ट्युशनचा असा असल्यामुळे काय की मुलं रात्री गाड्या इथं ठेवतात आणि आमच्या इथं आता बऱ्याच ठिकाणी हॉस्टेल्स आहेत, मुलींचे आहेत, मुलांचे आहेत, ते बाहेरगाव शिकणारे मुलं आहेत, यांच्या गाड्या खाली उभ्या असतात, ते रात्री अभ्यास केले झोपलेले असतात। हे रात्री येऊन गाडीच्या डिक्क्या उडून म्हणजे अक्षरशः चावी आहे त्यांच्याकडे। कदाचित मी काल पोलिसांना हे पण सांगितलं की वो एखाद्या वेळेस तो गाडीसुद्धा घेऊन जाईल। जेव्हा पेट्रोल चावी लावून पेट्रोल घेऊ लागला, तसं सहसा तर ॲक्टिवाचं वगैरे पेट्रोल काढता येत नाही, पण तो ॲक्टिवाला मागची डिक्की उघडून त्याच्यातून झाकण उघडून त्याला बाटली लावून ठेवतो आणि अशा पूर्ण 4-5 बाटल्या लावून मग त्या सगळ्या बाटल्या कलेक्ट करतो आणि निघून जातो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा सगळा जो एरिया आहे हा पूर्ण क्लासचा किंवा रीडिंगचा आणि बाहेरगावचे मुलं सगळे शिकायला आहेत आणि त्यांच्याकरता पेट्रोल ही फार मोठी गोष्ट आहे। कसं आहे की आज पेट्रोलची किंमत 110 रुपये लिटर जरी असली तरी आता त्यांना 110 रुपये मोजणं फार अवघड आहे। याकरता स्वतः CP साहेबांनी किंवा अंतर्गत पोलीस स्टेशननी याची दखल घ्यावी आणि याच्यावर कारवाई करावी किंवा तो जो कोणी आणि तो सराईत गुन्हेगार आहे, याच्या अगोदर तो गाडी चोरीमध्ये पकडला गेलेला आहे, तर त्याला पुन्हा पावबंद करावं किंवा त्याला पकडून कारवाई करावी अशी विनंती आहे आमची। जय संघर्ष वाहन चालक मालक तंजीम की जानिब से इनके मुख्तलिफ मुतालबात पर एहतजाज किया गया। इनके मुतालबात के ज़िम्मे में तंजीम के रहनुमाओं ने एडीएन से बातचीत करते हुए मजीद मालूमात दी। ऑनलाईन चलनचे आमची सुरुवातीपासूनची मागणी ती रद्द करा।
आज रिक्षा चालक शहरामध्ये एवढा भरकटलेला आहे की त्याला 50,000 30,000 रुपये फाईन देऊ लागले आणि विनाकारणही कोणत्या बाजू न बघता डायरेक्ट मागून फोटो काढतात आणि फाईन मारतात 1500, 2000, 3000, 30,000. हाही ऑनलाईन चलन रद्द करावा. आणि सर्वात मोठा मुद्दा आमचा आहे हिट अँड रन कायदा जो आहे, हा कायद्याची तात्काळपणे अमित शहा साहेबांनी मीडियासमोर येऊन दखल घेऊन बोलावी की आम्ही हा कायदा लागू करत नाही. ड्रायव्हर सुरक्षा कायदा हा लागू व्हायला पाहिजे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना नुसती घोषणावर घोषणा होती, GR निघतोय पण हे अंमलबजावणी होत नाही आहे. वाहन चालकासाठी आर्थिक महामंडळ ही अशी आमच्या महत्त्वपूर्ण मागण्या आहे. परंतु आता हे मध्येच हिट अँड रन आलं तर त्याला विरोध म्हणून सर्व ड्रायव्हर संघटना रोडवर उतरलेल्या आहेत. आणि ह्या रोडवर कुठल्याही रोडवर संपूर्ण देशामध्ये ट्रान्सपोर्ट संघटना कुठल्याही उतरलेल्या नाही आहे. परंतु आता ह्या मोर्चाला त्यांनी गालबोट लावलेलं आहे आंदोलनाला की आम्ही हा माघार घेतो आहे म्हणून. हालाकी ट्रान्सपोर्टवाल्याचा संबंध फक्त कमिशनशी आहे. रोडवर ड्रायव्हर मार खातो आहे, ट्रान्सपोर्टवाला मार खात नाही. मग फायनान्सवाले असो, टोल नाक्यावाले असो, पोलीसवाले असे, RTO असो, यांना मुकाबला ड्रायव्हरला करावा लागतो, ट्रान्सपोर्टवाल्याला करावं लागत नाही. त्यासाठी ट्रान्सपोर्टवाल्याचा आणि ह्या आंदोलनाचा कुठे काहीही संबंध नाही आहे. पेट्रोल डिझेल टँकरचे जे ड्रायव्हर आहेत त्यांनी पण आंदोलन केलं होतं, तर त्यांनी मागं घेतलं आंदोलन. नाही, त्याचं कारण असं आहे की ज्या जीवनावश्यक आवश्यक वस्तू आहे, समजा दवाई आहे, दूध दुभतं आहे, भाजीपाला आहे, ह्या मानवतेच्या ॲम्ब्युलन्स आहे, ह्या मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्याच्यामध्ये माघार घेतलेली आहे. बाकी ते पण आमच्यासोबत आहेत. त्यांच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा होता का? तुम्ही तसं काही जाहीर केलं नाही? नाही, त्यांनी आंदोलन मागे घेण्यापूर्वी आम्हाला एवढी कल्पना दिली व एक आम जनतेची आता शाळा बंद होऊन जातील जर पेट्रोल नाही भेटलं तर, डिझेल नाही भेटलं तर, हा सर्वांगीण विकास सर्वांगीण जनतेचा विचार करून त्यानं ते मागे घेतलेला आहे. बाकी ते आमच्या सर्वसोबत आहेत. शहर के महात्मा फुले चौक पर सावित्री फुले की जयंती के ज़िम्मे में मुख्तलिफ तंजीमों की जानिब से इनके कद्द आदम मुजस्समे पर ख़िराज अक़ीदत पेश किया गया. ADN से मुखातिबत में कई अफराद ने अपने ख्यालात का इजहार किया. आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व भारतीयांना भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मी आवाहनही करतोय की ज्या मनुवादांच्या विरोधात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी संपूर्ण हयात खर्च केली, मुलींना शिक्षणासाठी, ज्या विधवांना त्यांच्या घरामध्ये अत्याचार करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं जात होतं, अशा सर्व महिलांच्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च केलं, अशा या 2 महामानवांना आज आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आदरांजली वाहत आहोत. परंतु आज मनुवाद्यांचं सरकार आहे आणि एकीकडे ते बेटी बचाओ बेटी पढाओ असा घोषणा देतात आणि बनारस हिंदू विश्वविद्यापीठामध्ये भाजपच्या 3 कार्यकर्त्यांनी एका महिलेला बंदूक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 60 दिवस त्यांना अटक केली नाही आणि 60 दिवसानंतर जेव्हा बनारस हिंदू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला तेव्हा पोलीस त्यांना शोधत निघाले आणि ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी ते कार्यकर्ते पकडले गेले. आणि मग असं असताना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा कोणत्या तोंडाने बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतात. आज सावित्रीबाई फुलेंना खऱ्या अर्थाने जर आदरांजली व्हायची असेल तर महिलांकडे सन्मानाने बघायला पाहिजे. क्रांतीजय सावित्री. आज सावित्रीबाईंचा जो जन्मदिवस आहे तो जास्तीत जास्त सगळीकडे आनंद उत्साहाने साजरा होत आहे. मला माझ्या सावित्रीबाईचा खूप अभिमान आहे. त्यामुळे आपण डॉक्टर होऊ शकलो, पंतप्रधान होऊ शकलो, आज एका सावित्रीबाईंमुळे आपण राष्ट्रपती होऊ शकलो. हे तिचे थोर उपकार आपण कधीच विसरता कामा नये. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी पण सहभाग घ्यायला पाहिजे. एक दिवस थोडं घर कामाकडे लक्ष दिलं तर अर्ध्या तासाने काही फरक पडत नाही, पण सर्व मिळून सावित्रीबाईंची जयंती साजरीच करायला पाहिजे, सक्तीच करायला पाहिजे. सर्व सरकारी नोकरवाले पण असतील, महिला पण असतील, त्यांना वाटल्यास एक तासाचा वेळ देऊन सुट्टी देऊन त्यांनी अभिवादनाला यावं अशी आपण सगळ्यांना विनंती करूया. आणि जय ज्योती जय क्रांती जय सावित्री. आजीने घडले ते माझे आईवडीलच घडले. धन्यवाद.
प्रशासनाकडे आमची एकच विनंती आहे, मध्यंतरी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची जी मालिका सुरू झाली होती ती TRP नसल्यामुळे प्रशासनाने ती बंद केली. पण आता सत्यशोधक हा नवीन पिक्चर आलेला आहे, तो टॅक्स फ्री करून खेड्यापाड्यातील सर्व लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे याची व्यवस्था केली पाहिजे. कारण की सगळ्यात जास्त जो ग्रामीण भागात ज्या महिला सुसंस्कृत होतील त्या पिक्चर पाहून ज्या महिला आता बाबांच्या मागे लागलेल्या आहेत त्या महिलांमध्ये थोडासा फरक पडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तरी शासनाने या पिक्चरवरचा टॅक्स फ्री करून तो पिक्चर सर्वांना टॅक्स फ्री दाखवावा अशी विनंती. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे, त्यामुळे मी सर्वप्रथम आम्ही सर्व महिला त्यांना त्रिवार वंदन करतो. आज सावित्रीबाईंनी पहिली शाळा ही पुण्यामध्ये सुरू केली 1 जानेवारीला. आज आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रात भारतामध्ये विविध शाळा आहेत, परंतु असं त्या शाळांची नावे इंग्लिशमध्ये आहेत, तर ते सर्व शाळांची नावे मराठीमध्ये व्हावी अशी कायद्यात तरतूद करावी अशी माझी विनंती आहे शासनाला. पण महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांना इंग्लिश मध्ये नाव आहेत, तर त्यांना क्रांतीज्योती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची नावे देण्यात यावी याची माझी राज्य शासन व केंद्र शासन या दोघांनाही विनंती आहे. तशी आम्ही अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून तशी सर्व शाळांना अशी मान्यता देण्यात यावी की या दोन्ही दाम्पत्याचे नावे देण्यात यावे. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. मुझे बच्चे के लिए दवाएं लाना है, मेरे बच्चे को संभालो. ये कहते हुए 8 माह के बच्चे को एक खातून के पास देकर मां फरार हो गई. ये वाकया घाटी अस्पताल में पीर की शब पेश आया. ये बच्चा घाटी के बच्चों के वार्ड में जेरे इलाज है. घाटी अस्पताल के वार्ड नंबर
27 से करीब चेहरे पर स्कार्फ बांधकर एक खातून ने खुद के पास के 8 माह के बच्चे को करीब की एक खातून के पास दिया और कहा कि मुझे दवाई लाने जाना है, मेरे बच्चे को संभालो, मैं जल्द वापस आती हूँ। ताहम काफ़ी देर होने के बाद बच्चे की माँ वापस नहीं आई। इस खातून ने उसे ढूंढा। बाद अज़ा इस खातून ने दीगर लोगों की मदद से मेडिकल सुपरिटेंडेंट के ऑफिस पहुंची और वहां पूरा वाक़या बताया। इस बच्चे को घाटी के बच्चों के वार्ड में दाखिल किया गया, वहां इसका इलाज जारी है। ये वाक़या CCTV कैमरे में कैद हो गया है। घाटी के नर्स इस बच्चे को माँ की तरह देखभाल कर रहे हैं। इसकी इत्तला बेगमपुरा पुलिस स्टेशन में दर्ज करवाई गई। इसकी इत्तला मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर सुरेश हरबड़े ने दी। 3 इडियट में हिंदी ज़बान में धूम मचाने वाले चतुर रामलिंगन यानी ओमी वैद अब मराठी फिल्म आईच्या गावात मराठी बोल में धूम मचाने वाले हैं। ADM की जानिब से संस्कृति की एक रिपोर्ट। हां संस्कृती, थँक्यू संस्कृती. हां, माझं नाव ओमी आहे ॲज यू नो, आणि माझा आता नवीन मूवी येत आहे, त्याचं नाव आईच्या गावात मराठी बोल. एक नवीन मूवी 19 जानेवारीला येतं सगळे थिएटर्समध्ये. आणि हा मूवी एक NRI येतो अमेरिकाहून इथे महाराष्ट्रामध्ये, आणि त्याला पैशाचा पाठी आहे. तो त्या पैसे मिळाला त्याला लग्न करायला पाहिजे 30 दिवसात. तर तो काही पण करतो, कोणाला स्कॅम करतो, आणि त्याला शिकायला पाहिजे मराठी, त्याला मराठीचं कल्चर खाणं सगळं एकदम अभ्यास करायला पाहिजे. ते अभ्यास करून तो त्याचं शिकतो की मराठीचं कल्चर म्हणजे किती छान आहे, आमची भाषा किती छान आहे, आम्हाला, आणि त्याचा स्वभाव थोडंसं चेंज होतं. असं स्टोरी आम्ही केलेलं आहे. ह्याचे हिट सॉंग्स ऑलरेडी रेडिओवर प्ले होतात आहे. संस्कृती तुला खूप आवडणार, तुम्ही बघा. हो, मी दिग्दर्शन पण केलेलं होतं, कारण मला वाटलं होतं की हा मूवी मी कसं गॅरंटी करणार की प्रेक्षकांना हे आवडणार. मी म्हटलं की मी दिग्दर्शन केलं, आणि मी दिग्दर्शनचं अभ्यास पण केलेलं होतं. मी फिल्म स्कूल अमेरिकामध्ये घेतलं, आणि मी फीचर फिल्म पण एडिट केलं. तर मी म्हटलं की हा मूवी मी ॲक्टिंग केलं आणि दिग्दर्शन केलं, तर मला श्युरिटी आहे की चांगला होणार हा मूवी, आणि लोकांना खूप आवडणार. आणि हा स्टारकास्ट आमचं एकदम छान आहे. पहिलं मी आहे, सगळ्यांना माहिती आहे मी. नंतर संस्कृती बालगुडे एकदम ब्युटिफुल छान, आणि छान ॲक्ट्रेस पण आहे. नंतर आमचा पार्थ बालेराव सगळ्यांना माहिती आहे, तो पण फॅन्टॅस्टिक आहे. आमचे वेटरन ॲक्टर्स आहे उदय टिकेकर आणि किशोरी शहाणे, ती पण फॅन्टॅस्टिक आहे. आणि बप्पा जोशी आणि इला बाटे. ह्यांच्यानंतर आम्ही नवीन इन्फ्लुएन्सर्स पण घेतले नवीन. ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघतात आहे इंस्टाग्रामवर. हे लोक पण घेतलेले आहे, टाकलेले आहे मूवीमध्ये, कारण हे लोक पण यूथला कॉमेडी देतात. सो आम्ही सगळं एकदम प्रॉपरली थिंकिंग आम्ही एक छान मूवी केलं तुमच्यासाठी. आणि खूप मूवीज येतात ना थिएटरमध्ये, संस्कृती खूपच येतात ना. हो, पण हिस्टोरिकल मूवीज येतात, ड्रामॅटिक मूवीज येतात. तुला वाटतं आता किती महिने वर्ष झाले एक चांगलं कॉमेडी फॅमिली फिल्म यायला? खूप वेळ झालेला आहे. आता तो मूवी येणार आहे 19 जानेवारीला. मी असंच बोलतो की ADN न्यूजचे प्रेक्षकांना माझा मेसेज आहे, दर्शकांको आपचं नवीन वर्ष झालं आहे, सो शुभेच्छा त्याच्यासाठी. आणि नवीन वर्षासाठी एक नवीन मूवी पण केला आहे तुमच्यासाठी. सो प्लीज तुम्ही जा, हा मूवी बघा, चित्रपट बघा, परिवारबरोबर तुम्ही बघा हा मूवी थिएटर चित्रपटगृहात. एका संस्कृतीकडून दुसऱ्या संस्कृतीला खूप खूप धन्यवाद. हा चित्रपट आईच्या गावात मराठीत बोल हा 19 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. आईच्या गावात मराठीत बोल हा असा चित्रपट आहे जो प्रत्येक मराठी प्रेक्षक मिस करत होता.
आपण बरेचसे चित्रपट बघितलेत, बनवा बनवी किंवा माझा पती करोडपती किंवा असे गंमत जमत असे काही चित्रपट आहेत की जे अजूनसुद्धा आपण टी व्हीवर लागले तरी सगळं काम सोडतो आणि टी व्हीसमोर बसतो. तर काहीशा त्या धाटणीचा हा चित्रपट आहे. खूप दिवसांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीत एक असा आउट अँड आउट विनोदी चित्रपट आलेला नाही आहे. आणि या चित्रपटात नुसतंच विनोद नाही आहे किंवा नुसतेच कॉमेडी नाही आहे, तर थोडासा रोमॅन्स, थोडासा ड्रामा, मध्ये मध्ये फिल्म सिरीज पण होते. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच पैलू आहेत या चित्रपटाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओमी वैद्य हा जो सगळ्यांचा लाडका आहे, ज्याला आपण चतुर म्हणून ओळखतो, त्याचं मराठीत पदार्पण आहे. आणि पदार्पण हे नेहमी स्पेशल असतं. मला असं वाटतं मराठी माणसं म्हणून आपण त्या पदार्पणाला खूप प्रेम देऊ शकतो, त्याचं पदार्पण ॲक्सेप्ट करू शकतो. त्यांनी नुसतंच या फिल्ममध्ये काम नाही केलेलं, तर त्यांनी या फिल्मचं दिग्दर्शनही केलेलं आहे. आणि खूप माझ्यामध्ये खूप अवघड गोष्ट होती, कारण का तो फारसा मराठी बोलत नाही, तो ॲक्च्युली अमेरिकेत राहतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी हे काय म्हणतात, त्यांनी हे काम उचललं आहे, त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला आणि मराठीत फिल्म देण्याचा प्रयत्न केला सगळ्या लोकांना. सो माझं सगळ्यांना एकच आव्हान असेल की नक्की जा. आपण कितीही OTTवर किंवा वेगवेगळ्या गोष्टींवर चित्रपट बघितले तरी सिनेमागृहात चित्रपट बघण्याची मजा खूप वेगळी आहे. आणि ते आपण या सगळ्या गोष्टींमध्ये ना ते हरवायला नको, मला असं वाटतं. सो अर्थातच तो अभिनेता म्हणून आहे या चित्रपटात आणि दिग्दर्शक म्हणून आहे. तो अर्थात त्याने खूप तयारी करून तो या सगळ्या गोष्टीमध्ये उतरला होता. कलाकार म्हणून त्या चित्रपटात काम करणारे कलाकार म्हणून ऑब्व्हियसली मला असं वाटतं सगळे प्रिपेअर्ड येतात. मी माझा होमवर्क करून आले होते. पार्थ भालेराव जो या चित्रपटात आहे, त्याचा मित्र आहे या चित्रपटात, तर त्यांनी पण खूप मेहनत केली आहे. बरीच दिग्गज मंडळी आहेत, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शाणे, अशी बरीच दिग्गज मंडळी आहे. त्यांच्याबरोबर त्यांचं एक वलय आहे या चित्रपटाला आणि त्यांनी त्यांची कामं खूप चोख केलेली आहेत. त्यामुळे त्याचं दिग्दर्शक असणं, त्याचं एक समजूतदार दिग्दर्शक असणं हे खूप मदतीशीर ठरलं आम्हा सगळ्यांना. आमचे जे काही गोष्टी होत्या किंवा आमचे जे काही सजेशन्स होते त्याला, की हे असं नको करूयात, हे असं घेऊयात, किंवा मराठीत ह्या गोष्टी नाही बोलत, मराठीत पुण्याच्या माणसांना हे जास्त आवडेल, कारण का आमची फिल्म पुण्यामध्ये दाखवलेली की हे सगळे घडतं आहे ते पुण्यामध्ये घडतं आहे. सो पुण्याच्या माणसांची बोलण्याची पद्धत असते, ते नेहमी सार्कास्टिक बोलत असतात, तर त्या गोष्टी आम्ही इनपुट केल्या. तर तो खूप समजून घेणारा दिग्दर्शक आहे. तो कुणालाही हट्ट धरून नाही बसला की ही माझी स्टोरी आणि मी हे असंच करणार. तो सगळ्यांचं ऐकलं, त्यांनी त्याला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्यांनी त्या इन्कॉर्पोरेट केल्या. तर अशी एक मस्त, काय म्हणू शकतो, एक मस्त पदार्थ हा तयार झालेला आहे जो 19 जानेवारीला येणार आहे. तर मी सगळ्यात आधी ADNच्या प्रेक्षकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्हा सगळ्यांना सांगते आणि रिक्वेस्ट करते की 19 जानेवारीला चित्रपट येतो आहे, नक्की हा चित्रपट बघा, कारण तुम्हाला हा नक्की आवडणार आहे. थँक्यू. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. तलबा के रिहायशी इलाके में पेट्रोल चोरी के वाक़यात में इजाफा, पेट्रोल चोरी करने वाले CCTV में कैद. आज सावित्रीबाई फुले की जयंती के ज़िम्मे में मुख्तलिफ तंजीमों की जानिब से खिराज अक़ीदत. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.